डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही तुम्ही त्यांच्या पडल्याशिवाय एक खाता बाबासाहेबाचं घाता दुसऱ्याचं दिल्ली जी भाई काही मुझे पता है दिल्ली पर्यंत आवाज गेला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं क्या जोश आहे 70% आवाज झाला 100 झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं 85 झाला 100 झाला पाहिजे महात्मा ज्योतिबा फुलेंचं इंदोरा एक अनिकेत भाई एक मिनिट सुकून बना इस भारत में गिल्ली दांडू खेळणाऱ्याला भारत रत्न देतात पैसे घेऊन चेंडू दांडू जंगली जुगाऱ्याची याद करणाऱ्याला भारत रत्न देतात परंतु समाजासाठी अहोरात्र अंगावर शेण खाऊन अगर तुम्हें भारत रत्न का खिताब देना है तो इस इंदौरा चौक से सूरज आतिश का ऐलान है अगर तुम्हें भारत रत्न का खिताब देना है तो सबसे पहले क्रांतिबाज छोड़िए महात्मा ज्योतिबा फुले को भारत रत्न का पंचांची आवाज झाला 100 झाला पाहिजे राजश्री शाहू महाराजांचा 95 झाला अजून 5 पाहिजे 100 झाला अण्णा भाऊ सक्सेंचा 99 झाला आवाज 1% फक्त आता मी तिथे जाऊन आवाज करणार आहे जी हम दिया प्यार झूठा था जताया गाने का बोल नहीं भाई उसे जाना बताया क्यों दुश्मनी की शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छोड़ दे दादा माझ्या राजाने कधी जातपात पाहिली नाही हो त्यांच्या स्वराज्यात फक्त मावळा म्हणून हीच ओळख होती काही लोक म्हणतात शिवाजी महाराज हे कट्टर मुस्लिमांचे वैरी आता मला सांगा खोटा इतिहास सांगता का रे तुम्ही सूरज आतिश आहे ना खरा इतिहास सांगायला अरे ज्या वेळेला औरंगजेबाच्या कैदेमधून सुखरूप शिवाजी महाराजांना सुटकून आणणारा मदारी मैतर मुस्लिमच होता त्या काळात काही शिवाजी महाराजांचे मुस्लिम मावळे होते दादा
आणि माझ्या राजानं स्वतःच्या गळावर त्यांना म्हशीची उभारून दिली. माझा राजा असा होता. अरे जिजा आईच्या तालमीत घडला. रेडी 1 2 1 2 3 तुझे बुलाता है. नीला परचम तुझे बुलाता है. समता का पाठ प्रणय सतलज तुझे पढ़ाता है. अबे 70 सालों में तू ये क्यों नहीं समझा? संसद भवन का रास्ता बुद्ध विहार से जाता है. जिजा आईच्या तालमीत घडला. जिजा आईच्या तालमीत घडला. दरे निसा सारे दरे निसा सारे दरे निसा सारे. जिजा मातीच्या जिजा आईच्या तालमीत घडला. जिजा मातीच्या तालमीत घडला. शिवबा 16व्या वर्षात लढला. शिवबा 16व्या वर्षात लढला. शिवाजी महाराज फक्त वयाच्या 16व्या वर्षात लढले आणि आमचे 16व्या वर्षाचे लेकरं पबजी खेळतात. पबजी. आणि माझ्या शिवाजी राजानं वयाच्या 16व्या वर्षी पहिला किल्ला स्वराज्यात आणला, तो म्हणजे तोरणा. ती मोठं वैभव माझा राजा जेव्हा निघत होता ना, पण आज शुकांती काय आमचे शिवाजी महाराजांचे मावळे काही दम नाही देत. वाटलं पाहिजे शिवाजी राजाचे मावळे बाबासाहेबांचे सैनिक बसलेले आहेत म्हणून. शिवबा 16व्या वर्षात लढला. शिवबा 16व्या वर्षात लढला. अरे वाघावा मी तो वैऱ्याला ये हमारे भाई संभाजी महाराज सारखे दिसून राहिले. दादासाठी जोर करताना होता. जिजा आईच्या तालमीत घडला. शिवबा 16व्या वर्षात लढला. वाघावानी तो वैऱ्याला भिडला. मी एका स्टेजवर 2 महिने गाईल तरी असंच गाईल. अरे बाबासाहेब मेरे रग में है. शिवाजी महाराज मेरे नस में बसे हुए हैं. नावं जरी आलं तर गाण्याने शहार येतात दादा. म्हणून बालवयाची नाजूक मती
एवढे कष्ट माझ्या राजाने तुमच्या आमच्यासाठी केले. माझ्या आईकडून रमाईच्या लेकीकडून खूप मोठा आशीर्वाद मिळाला. आमचे भाऊ दादाचं नाव काय मला माहिती नाही, सांगा ना प्लीज. त्या बाबतीत संभाजी महाराज सारखं दिसून राहिलं होतं. दादा आज तुमच्यासाठी लढवया सैनिकाची गरज आहे आम्हाला. आपण जाती वाटून घेऊ नका. आपण फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे मावळे आहोत, है ना दादा. म्हणून बालवयाची नाजुकमती 16वे वर्ष फक्त दादा. काय समजते 16 वर्षाच्या लेकराला? पण शिवाजी महाराज बालवयाची नाजुकमती त्याच मती न घेतली गती. मजबूर कर दूंगा ये मतलब बालवयाची नाजुकमती त्याच मती न घेतली गती. नंगी तलवार घेऊन हाती, नंगी तलवार घेऊन हाती रण मैदानी छत्रपती. माझ्या संभाजी राजाचे स्वराज्याच्या रक्षकाचे तुकडे तुकडे केले. परंतु हो दादा, हे भाई टाइम वेस्ट मत करो. 10 मिनिटं बाकी आहेत माझ्याकडे. इतिहास सांगू द्या मला. माझ्या राजाचे तुकडे केले आणि वडू कुत्रुगा त्या भीमात दिशत तटात फेकून दिले. कोणाचीच हिंमत झाली नाही. परंतु ही खबर जेव्हा महारवाड्यात गेली ना, तर आमचा गणपत गोविंद महाराजांनी ते तुकडे वेचले आणि ते शिंप्याकडे जाऊन शिवले आणि त्यांना स्वतःच्या जागेवर अस्थि देऊन त्यांची समाधी आहे आज वडू कुत्रुगा. ये तब आखिर महारो में था यार भाई. कारण शिवाजी महाराजांचं महाराजांचं खूप होतं. नंगी तलवार घेऊन हाती, नंगी तलवार घेऊन हाती रण मैदानी छत्रपती. पाया भवानी मातेच्या पडला, पाया भवानी मातेच्या पडला. वाघावानी तो वैराला वक्का बघाचा मित्र भाई. बस 2 शेर पडून ना. उसके बाद एक रमाई गाई थोडीशी 15 मिनिटं तरी घ्यायचा मला. परंतु शिवाजी महाराज जिजा माती नदी दिली धडे, जिजा आई नदी दिली धडे, धडे घेऊन निघाला पुढे. एवढी दृष्टी माझ्या राजाची होती दादा. रात्रंदिन तो चोहीकडे, रात्रंदिन तो चोहीकडे मर्द मराठा शिवबाकडे. अरे वाघावानी तो वैराला
आने दो भाई, मतलब बहुत खुशी होगी मेरे भाई देंगे। हर हर महादेव गरजे तळे, मायभूमी साठी तन पडे। इतके मोठा होता अफजल खान, थोडाच बाहेर काढलं ना माझ्या राजानं, नाही यार शिवाजी महाराजांनी बाबासाहेबांचं नाव घेतलं तिथं ऐकत नाही, उनके हमारे रग रग में बसे हैं यार शिवाजी महाराज बाबासाहेब के बच्चे, थोडाच काढला झाला बाहेर, एवढं मोठं पठ्यात आमचे शिवाजी राजे, माझ्या राजानं कधी जातपात पाहिली, म्हणून साऱ्या रस्त्यानं गुलाल उडला, साऱ्या रस्त्यानं गुलाल उडला, तलवार वाघा वाली बोया, तोडून जी घाव करते तिला तलवार म्हणतात, ढाल तोडून यांनी पेशवाई काय आणि शिवशाहीला का नाही बरकरार केलं, यांनी भटाबांना यांनी समजून टाकली शिवशाही, मी खरं बोलतो, ढाल तोडून हे दादा ढाल तोडून माझे राजे शिवशाही का चालवली नाही यांनी शिवशाही, दादा पेशवाईच का नाही, ढाल ढाल तोडून जी घाव करते तिला तलवार म्हणतात, ढाल तोडून जी घाव करते तिला तलवार म्हणतात, पेशव्याचे जे मुंडके करतात त्याला महार म्हणतात, ढाल तोडून जी घाव करते तिला तलवार म्हणतात, पेशव्याचे जे मुंडके कापतात त्याला महार म्हणतात, मनाचा कळप निळा फळक त्याला जय भीम म्हणतात, पण भारतात फक्त एकच वाघ होऊन गेला त्याला भीमराव रामजी आंबेडकर, मेरे भाई हिंदुस्तानी भाई जैसे दिख रहे, हिंदुस्तानी भाई जैसे, हिंदुस्तानी भाव आओ गाको दादा, थामा जरा वेळ नाही मला, जो भी करना था मेरे भीम ने खुलेआम किया, जो भी करना था मेरे भीम ने खुलेआम किया, बेडर शेर की तरह अनोखा काम किया, जो भी करना था मेरे भीम ने खुलेआम किया, और दुनिया में सबसे बढ़कर अपना नाम किया, जो सभी कर रहे थे हम बरसों से जिसकी गुलामी, वही लोगों ने मेरे भीम को सलाम किया, इसके भाई जिजा जिजा आईच्या जिजा मातीच्या तालमीत घडला घडला घडला, शिवबा 16व्या वर्षात, शिवबा 16व्या वर्षात लढला, वाघा वाटी तो वैयाला, मिलिट्री जान निकाल देंगे शहर में, मिलिट्री चाहे कितनी भी भारी हो, मिलिट्री
हा आम्हाला डिस्टर्ब नका करू, यांना तिकडे घेऊन जा, परेशान नका करू दादा यार प्लीज. मिलिट्री चाहे कितनी भी भारी हो, सत्यम भाई, सत्यम जी, पार्ले जी भाई बहुत मेहनत कर रहे यार मेरे भाई लोग. कंपनीने 2 महिन्यापासून माझ्यासोबत आहे. आज 1 वाजता आमची फ्लाईट आहे, मुंबईला प्रोग्राम आहे कोकणला. आगे बेटा जय भीम. क्या बात है यार. अरे आपल्या लेकरांना फुले शाहू आंबेडकर शिकवा रे, शिवाजी महाराज शिकवा. भलते आसाराम बातमी शिकू नका त्याला. मिलिट्री चाहे कितनी भी भारी हो, कमाल तो सारा महार बटालियन टीम का है. मिलिट्री चाहे कितनी भी भारी हो, कमाल तो सारा महार बटालियन टीम का है. ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो, कमाल तो सारा सिंह का है. ये सत्ताधारी कितने भी हो रहा हो, कमाल तो मेरे भीम के संविधान की स्कीम का है. और ये लाल दिए की गाड़ी किसकी भी हो, अबे चल हट, पेट्रोल तो मेरे भीम का है. या ठिकाणी बौद्ध पौर्णिमा आयोजन समिती दादा, इतना सच में यार मैं बहुत खुश हुआ भाऊ. यांच्यासाठी एवढे कमाल कष्ट केले, एवढा मोठा भव्य दिव्य साउंड दादासाठी भी जोरदार ताला होऊन जाऊ द्या भाई. बहुत अच्छा लगा दिया साउंड. एक भाई साउंड के बदौलत हमारी अवकात नहीं भाई, बहुत अच्छा प्यारा. म्हणून बुद्ध पौर्णिमा आयोजन समितीसाठी जोरदार ताला होऊन जाऊ द्या भाई. दुआ है हमारी, दुआ है हम सबकी, आप यूं ही मुस्कुराना. दुआ है हमारी, तुम यूं ही मुस्कुराना. आंखों में अपने कभी नमी ना लाना. समिति वालों, आंखों में अपने कभी नमी ना लाना. माना कि जिंदगानी की राह में कई कांटे पीछे होंगे, हम हाथ रख देंगे, तुम आगे निकल जाना. इसलिए भाई खूप काळीज लागते, पण माझा राजा जिजा मातीच्या तालमीत घडला भाई. थोड़ा सा दरबारी छेड़ो, शेर सुनना दादा. माझ्या बाबासाहेबांना महार म्हणून बैलगाडीच्या खाली उतरून गेलं होतं. 7 वर्षाचे बाबासाहेब. हो दादा, माझ्या उन्हानं माझे पाय जळत आहे, मला बैलगाडी घेऊन द्यावं. फक्त केवळ जातीमुळे, आणि भाई फक्त जातीमुळे माझ्या बाबासाहेबांचा क्षणोक्षणी अपमान झाला. पण माझ्या बाबासाहेबांना अशी किमया केली. आता माझ्या बाबासाहेबांचं नाव कुठं आहे बघा. और महार म्हणून आमचा तुम्ही सावलीचा विटाळ केला. काय म्हणत होते, महारा उतर खाली महारा, अरे उतर खाली महारा, तू बैलगाडीचा मालक म्हटला. टिकटॉकवर खूप व्हायरल झालं होतं माझं 2019 ला हे गाणं. खूप नाव झालं ते एका गाण्यामुळे. अरे उतर खाली महारा, तू बैलगाडीचा मालक म्हटला. संकल्प दादा यांनी गायलं, खूप व्हायरल झालं. अरे उतर खाली महारा, तू बैलगाडीचा मालक म्हटला. पण माझ्या भीमाचं नाव हाय, माझ्या बापाचं नाव हाय, अरे तुमच्या बापाचं नाव हाय इंटरनॅशनल एअरपोर्ट. कोई चीखर चला गया तो कोई चिल्ला कर चला गया. उसक यवतमाल से एक कॉमेडियन
एक मोमिन भाई बाबा साहब के बारे में क्या बोलते हैं? ए दादा, ए भाऊ, तुम्ही काय इथं बोलायला नका येऊ, गाणं आहे का, सोबत चर्चा करू नका. मुस्लिम समाजाचा शायर आबिद भाई शेख लिखते हैं बाबा साहब के बारे में. कोई चीख कर चला गया तो कोई चिल्ला कर चला गया, कोई स्कूल में अपना सबक सीख कर चला गया, मगर एक अछूत का बेटा स्कूल के बाहर खड़ा रहा तो इस भारत देश की तकदीर लिखकर चला गया. कल पानी भी नहीं मिला, आज बिस्लरी का पानी हुआ. होती का होगा, कल पानी भी ना था नसीब में, कुत्र्या मांजरांना मान होता. ये सच है, कोई भ्रम नहीं है. हाँ, ये हकीकत है, कोई भ्रम नहीं है. मेरे उस्ताद प्रणय खोरावड़े साहब लिखते, प्रणय सतलज साहब, ये सच है, कोई भ्रम नहीं है. प्रणय सतलज के जिंदगानी में कोई भी गम नहीं है. ये सच है कि माँ रमा तेरा दूध नहीं पिया मैंने, लेकिन महाड़ का पानी तेरे दूध से कम नहीं है. शेवटचे मला पण माहिती आहे वेळेचा भान ठेवून जातो दादा. काल ओळख कशी होती दादा? हातात काळा धागा, पायात काळा धागा, हातात घुंगराची काठी. आणि मनुवादी काय म्हणत होते? हे हा बघा चालला महाराडा त्या गाडी. पण आज माझ्या बाबासाहेबांच्या पुण्यानं आमची ओळख कशी होती? कशी ओळख होते? आमच्या आयोजन समितीवाले दादाची ओळख कशी होते? 10 बोटात 10 सोने.